ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प पुढे नेणार, लाखो ठाणेकरांच्या सोयीसाठीच अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसंच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीनं दूर करण्यासाठी जागोजागी चर्चासत्र आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या महामेट्रो प्राधिकरणाला दिले आहेत. आज याबाबत दृकश्राव्य माध्यमातून घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दररोज रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा आणि गतिमान होण्यासाठी ठाणे अंतर्गत मेट्रोला मंजुरी देण्यात आली होती. 12,200 कोटींच्या निधीला यासाठी मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पातील 26 किलोमीटरचा मार्ग हा जमिनीवरून तर नव्या आणि जुन्या ठाणे स्टेशनला जोडणारा 3 किलोमीटरचा मार्ग हा भुयारी असणार आहे. या मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली असून आतापर्यंत 9.5% काम पूर्ण झाले, तर मेट्रो स्टेशन आणि कास्टिंग यार्डचं काम प्रगतीपथावर आहे. ही मेट्रो रायलादेवी येथे मेट्रो मार्ग 4ला तर बाळकुम नाका येथे मेट्रो मार्ग 5ला जोडली जाईल. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागातून जुन्या आणि प्रस्तावित असलेल्या नवीन ठाणे स्टेशनकडे येणं अधिक सोपं होणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. आज झालेल्या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत या प्रकल्पाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेत. शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला एकीकडे प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरी गेल्या काही दिवसात या प्रकल्पाला वेगवेगळ्या स्तरातून विरोध होऊ लागलाय. या प्रकल्पाबाबतचे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी या प्रकल्पाबाबतचे सादरीकरण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसमोर करण्यात यावं. त्यांचे या प्रकल्पाबाबतचे आक्षेप समजून घेत ते दूर करावेत असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले आहेत. तर हा मेट्रो मार्ग समतानगर, लोकमान्य नगर, आईमाता मंदिर या मार्गे शिवाईनगरकडे पुढे न्यावा अशी आग्रही मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याद्वारे या बैठकीत करण्यात आली. तसं केल्यास या भागातील 1 लाख नागरिकांना मेट्रोचा लाभ मिळू शकेल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यावर याबाबत आधीचा मार्ग आणि या नवीन मार्गाची तुलना करून कोणत्या मार्गाने नागरिकांना जास्त फायदा होईल, तसंच कोणत्या मार्गावरून मेट्रो गेल्यास कमीत कमी नागरिक बाधित होतील याचा 3 आठवड्यात अभ्यास करून सादरीकरण करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामेट्रो प्राधिकरणाला दिले आहेत. ठाणे शहर वेगाने वाढत असून लोकांना एका टोकाकडून दुसरीकडे जाणं अधिक सोपं व्हावं यासाठीच अंतर्गत मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पाची गरज लक्षात घेऊनच केंद्र सरकारनं त्याला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं असून त्यांच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पाच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत शिंदे यांनी या बैठकीत व्यक्त केलं.